मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका फक्त सामान्य लोकांनाच नाही तर आमदारांना सुद्धा बसलेला आहे। 10 ते 12 आमदार ट्रेनमध्ये अडकल्याची माहिती समोर येते। सोलापूरवरून मुंबईला येणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस गाडी कुर्ला इथे अडकलेली आहे आणि त्यामध्ये काही आमदार अडकल्याची माहिती समोर येते आणि या आमदार साहेबांनी रस्त्याने जाणं पसंत केल्याचं दिसतंय। तिकडची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। त्याच्यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीचेही आमदार आपल्याला दिसतात। तर विदर्भ अमरावती एक्सप्रेस कुर्ला घाटकोपर दरम्यान अडकली। अमोल मिटकरी, मंत्री अनिल पाटील रेल्वे रुळावरून चालत बाहेर निघालेले आहेत तेव्हाची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। फक्त सामान्य मुंबईकरच नाही तर जे आमदार साहेब मुंबईमध्ये आले त्यांनाही या पावसाचा फटका बसलेला आहे। रेल्वे रुळावरून ते सर्वजण चालत पुढे निघाल्याचं दिसतंय। अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, जळगाव, अकोला जिल्ह्यातील प्रमुख आमदार हे अडकल्याची माहिती समोर येते कारण मुंबईमध्ये प्रचंड पाऊस पडला आणि त्यानंतर ठिकठिकाणी मुंबईकर अडकल्याचं पाहायला मिळालं होतं। रस्त्यावर असतील, ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर। पण जे आमदार साहेब आज मुंबईमध्ये येणार होते, अधिवेशन सुरू आहे, पावसाळी अधिवेशन आणि शेवटचा आठवडा त्याचा पहिला दिवस आज आहे। पण या अधिवेशनासाठी जाण्यासाठी निघालेले जे आमदार साहेब आहेत ते मात्र या ठिकाणी अडकल्याचं दिसतंय। 10 ते 12 आमदार ट्रेनमध्ये अडकलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी खाली उतरून आपलं सामान उचललं आणि रुळावरून चालणं पसंत केल्याचं दिसतंय। त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकता। दादर आणि कुर्ला स्टेशनच्या मधात राज्याचे मदत व पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल पाटील साहेब, मी आणखी या ट्रेनमध्ये 8 ते 10 आमदार अडकून आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत। पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम आठवडा पावसाळी अधिवेशनाचा, त्या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हाल या ठिकाणी झालेले आहेत। लवकरच वाहतूक सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा करतो। तर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। सामान्य मुंबईकरांसाठी हा प्रवास, हा जो खडतर प्रवास आज अमोल मिटकरींनी किंवा अनिल पाटील यांनी केलेला आहे, तो प्रवास सामान्य मुंबईकरांना दर पावसाळ्यामध्ये करावा लागतो। त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव हा दर पावसाळ्यामध्ये असाच असतो कारण बऱ्याचशा ठिकाणी रेल्वे सेवा ही विस्कळीत होत असते, लोकल सेवा विस्कळीत होत असते। सामान्य मुंबईकरच नाही तर मुंबईमध्ये येणारे जे सामान्य लोक आहेत आपल्या राज्यातले त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने जेव्हा जेव्हा रेल्वे थांबते त्यावेळेला रुळांवरून प्रवास करत आपलं जे इच्छित स्थळ आहे ते गाठावं लागतं आणि आज आमदार साहेबांना सुद्धा तोच अनुभव या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता तरी हे सत्ताधारी आमदार मुंबईकरांची समस्या समजणार का, त्याची जाणीव त्यांना होणार का आणि जी समस्या मुंबईकरांना दर पावसाळ्यामध्ये भेडसावते ती आता पुढे तरी त्याच्यावर काही उपाययोजना केल्या जाणार का, याकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। तर मुंबईमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आणि त्यानंतर विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यताही वर्तवली जाते कारण आज सकाळी 11 वाजता म्हणजे बरोबर तासाभरामध्ये कामकाज सुरू होणार आहे। तर अतिवृष्टीमुळे आमदार आणि मंत्री पोहोचलेले नसल्यास कामकाज काही वेळासाठी स्थगित करणार असल्याची माहिती ही समोर येते। तर विधानसभा अध्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। अंतिम आठवडा पावसाळी अधिवेशनाचा, पण अंतिम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामकाजाचा खोळंबा उडण्याची शक्यता आहे कारण आजचं कामकाज स्थगित करा अशी मागणी आमदारांनी केल्याची माहिती सुद्धा समोर येते कारण बरेचसे आमदार हे पोहोचू शकलेले नाहीये। जो पाऊस झाला आहे, अतिवृष्टीसारखा पाऊस मुंबईमध्ये झाला आहे आणि त्याचा परिणाम रेल्वेवर बसलेला आहे, विमान सेवेवर बसल्याचं पाहायला मिळतंय, बसेसवर सुद्धा त्याचा परिणाम झाला आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी हे जे कामकाज आजचं आहे ते स्थगित करा अशी मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे आता अध्यक्ष नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर परिस्थितीचा आढावा घेऊन याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। त्यामुळे आजचं जे कामकाज अगदी तासाभरामध्ये सुरू होणार आहे, 11 वाजता साधारणतः कामकाज सुरू होतं, मात्र हे कामकाज आज स्थगित होण्याची शक्यता आहे कारण अतिवृष्टीमुळे आमदार आणि मंत्री पोहोचलेले नसल्यास कामकाज काही वेळासाठी स्थगित केलं जाऊ शकतं अशी माहिती समोर येते। तर विधानसभा अध्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती ही समोर येते। तर ही दृश्य आपण बघू शकतो। अमोल मिटकरी आणि त्याचबरोबर मंत्री या ठिकाणी येताना दिसून येत आहेत। ते ट्रेनने आलेले होते पण ट्रेन एका ठिकाणी थांबली आणि त्यानंतर त्यांना पायी प्रवास करावा लागलेला आहे। रुळावरून हे सर्वजण पुढे जाताना दिसून येत आहेत पण याचा परिणाम आता कामकाजावर होण्याची शक्यता आहे। आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। संजय गायकवाड सर, आपण बघतोय की मुसळधार पाऊस पडलेला आहे, सामान्य मुंबईकर तर त्रस्त आहेच पण मंत्री आणि आमदार सुद्धा त्रस्त झाल्याचं दिसतंय, त्यामुळे अधिवेशन आजचं स्थगित होण्याची शक्यता आहे, तुमची काय प्रतिक्रिया? अधिवेशन स्थगित होईल की नाही याबाबत अजून अद्याप माहिती नाही आहे कारण आज खूप महत्त्वाचे कामकाज आहे। परंतु आता या गाडीमध्ये विदर्भातून येणारे जवळपास सर्वच आमदार म्हणजे अमरावती आहे,
मे आहे आणि विदर्भ गाडी आहे. हम्म, हम्म, हम्म. बऱ्यापैकी मंत्री आमदार याच गाडीमध्ये आहेत आणि इकडे आता पाऊस थांबला होता पण आता परत सुरू झालेला आहे. हा 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 नेमका पुढे काय प्रॉब्लेम झाला हे काही अजून कळलेलं नाहीये. हा हा गाडी आता एक 10 मिनिटापूर्वी फक्त 200 मीटर पर्यंत थांबली. गायकवाड सर, तुम्ही कुठे आहात? तुम्ही कोणत्या गाडीमध्ये आहात? आम्ही विदर्भामध्ये आहोत. कुर्ला स्टेशनला थांबली गाडी. तुमच्यासोबत इतर काही आमदार आहेत? बरेच आमदार आहेत. काही आमदार आता पायी निघालेत. काही जवळपास 50% प्रवासी आता खाली उतरत इकडे कुर्ल्याला. तर गायकवाड सर, काही रेल्वे प्रशासनाकडून सूचना दिल्या जात आहेत का? ही गाडी कधी सुरू होईल किंवा काय आहे ते? अद्याप केवळ आपल्या माध्यमातूनच इकडे जाते. प्रशासनाकडनं अजून इकडे काही कोणाला काही माहिती नाहीये. म्हणजे जे रेल्वे कर्मचारी आहेत त्यांनाही याविषयी काही कल्पना नाहीये? आता ते काय आम्ही सांगू शकत नाही कारण गाडीमध्ये आहोत. त्यांना माहित आहे नाही आहे. माहित तर असायला पाहिजे कारण आता खूप वेळ झालेला आहे. हा गायकवाड सर, तुम्ही किती वेळपासून या गाडीमध्ये अडकलेला आहात आणि त्याचबरोबर इतर सामान्य जे प्रवासी आहेत तेही तुमच्या सोबत असतील? आमची गाडी सकाळी 6:30ला EST ला पोहोचायला पाहिजे पण आता 8 वाजेपासून आम्ही एकाच ठिकाणी होतो. निश्चितच गायकवाड सर, आता जी स्थिती आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की बरेचसे मंत्री आणि आमदार हे पोहोचू शकत नाहीयेत कारण फक्त काही मिनिटं उरलेली आहेत कामकाज सुरू होण्यासाठी अधिवेशनाचं. तर मग एक प्रश्न उपस्थित होतोय की आजचं कामकाज पूर्ण होईल का? आता आम्ही ज्या कामकाजात सहभागी होणार आहोत त्याच्यावर निश्चित प्रश्नचिन्ह आहे. तर आमच्या काही लक्षवेधी आहेत. काही CM साहेबांनी मिटिंग लावली आहे. काही वन विभागाची मुनगंटीवार साहेबांनी मिटिंग लावलेली आहे. त्या महत्वाच्या मिटिंगला आम्हाला पोहोचायचं आहे. आता जर समजा आजचं कामकाज हे स्थगित झालं तर मग त्याच्यावर काय पर्याय असेल? एक दिवस वाढवून मिळेल का हे कामकाज त्याच्यामध्ये समाविष्ट केलं जाईल? उर्वरितचे दिवस आहेत. सन्माननीय विधानसभेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात? तर आता ठीक आहे, आम्ही विदर्भाचे आमदार उर्वरित महाराष्ट्रातले आमदार आले असतील ते कामकाजामध्ये सहभाग घेतील. गायकवाड सर, तुमची प्रतिक्रिया या ठिकाणी पोहोचलेली आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया आहे तेही ऐकूयात. मान्सून पूर्व तयारी ही फार महत्वाची असते मुंबई करता. पाणी तुमतं हे सगळ्यांना माहिती आहे. काय करावं लागतं हे माहिती असताना ही परिस्थिती होणं अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. आणि यामध्ये आमदार आहेत की अधिवेशनाकरता येत आहेत. मंत्री मदत पुनर्वसन मंत्री ज्या वेळेस त्यामध्ये अडकलेले आहे याचा अर्थ असा की ज्यांच्यावर जबाबदारी असते या सगळ्याची त्यांचं व्यवस्थित लक्ष नाही किंवा त्यांनी काळजी घेतलेली नाही हे सुद्धा सिद्ध होत आहे. सर, पण वारंवार ह्या समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावं लागतंय. आता आपण पाहिलं की काल रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. मुंबईची लाईफलाईन जाम झाली आहे. खरं आहे की मान्सून पूर्व तयारी ही मुंबई करता करावीच लागती. ती यावेळेस व्यवस्थित झालेली नाही याचा अर्थ एवढाच याचा अर्थ होतो आहे. म्हणजे प्रशासन म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे. आता खरं जे लोकनियुक्त अशा प्रकारचं जे स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकप्रतिनिधी येणं आवश्यक होतं ते टाळण्यात आलं. वर्षानुवर्ष टाळण्यात आलं. कारभार झाला तो अधिकाऱ्यांचा झाला किंवा इथून पालकमंत्री आता ऑफिसेस उघडायला लागलेत निरनिराळ्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा. कधी नव्हतं ह्या गोष्टी पाहाव्यास मिळत आहेत. आणि यामध्ये प्रचंड पद्धतीनं ज्यावेळेस काम होत असतं त्याच्यात भ्रष्टाचार होतो आणि काम मात्र होत नाही ही अवस्था आहे. याचा सगळा जो त्रास असतो तो त्रास सर्वसामान्य जनतेला काढावा लागतो. ही परिस्थिती आहे. खरं म्हणजे आता आशिष शेलार हे आमदार आहे त्यांच्या मतदारसंघापुरतं किंवा ते पाहू शकतात काही गोष्टी. परंतु पाहून झालं काय असा जर प्रश्न आहे. ते तर अध्यक्ष आहेत मुंबईचे सत्ताधारी पक्षाचे. परंतु वस्तुस्थितीमध्ये काही घडलं नाही हेच दिसतंय आपल्याला. सारखे हिट आणि रन चाललेले आहेत. धनदांडग्यांचे मुलं गाड्या चालवतायत. विशेषतः त्यामध्ये हे दिसतं का सत्ताधारी जे आहेत त्यांचे प्रतिनिधी त्यांचे पदाधिकारी आणि त्यांचे मुलं यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला दिसत आहेत. यात प्रामुख्यानं दिसत आहेत. सत्तेचा जो हे असतो अहंकार असतो, सत्ता आमच्या हातात आहे हे वाटणं त्या कुटुंबाला, याच्यातून या गोष्टी घडत असाव्यात असं वाटून जावं अशी परिस्थिती आहे. पुण्यामध्ये आपण पाहिलं, रात्री मुंबईमध्ये पाहिलं, सगळ्या सत्ताधाऱ्यांशी निगडीत कुटुंब येथे हे घडतं का? तर हा अहंकार आलाय कुठून या सत्ताधाऱ्यांना? याचा अर्थ असा की सर्वसामान्य जनतेच्या जीवाची काळजी करायला तयार नाही. यांना प्रचंड अहंकारातून हे सत्ताधारी
आणि धनदांडगे यांच्यातून हिट आणि रन हे सुरू झालेलं दिसतंय. थोरात साहेब, पण ह्या सगळ्या वरळीच्या हिट अँड रन केस प्रकरणामध्ये राजेश शहा हे शिवसेनेचे उपनेते शिंदे गटाचे, नाही, त्यांचा मुलगा अजून देखील अद्याप फरार आहे, परंतु ते पोलीस कस्टडीमध्ये आहे. नाही, मी तर सांगितलं याच्यात कोण सापडलं, पुण्यामध्ये सुद्धा कोणते आमदार होते, यामध्ये कोण लोक होते हे पाहिलं, किंवा आज मुंबईचं पाहतोय आपण तीच परिस्थिती दिसते. महाराष्ट्रात सुद्धा आणखी 2-3 हिट अँड रनचे प्रकरण झाले ज्यामध्ये सत्ताधाऱ्यांचेच कुटुंब आहेत. हे मोठं आश्चर्यकारक आहे. खरं तर एक शेवटचा प्रश्न, उद्या पुरवणी मागण्या अजित पवार सभागृहात मांडणार आहेत. कशा पद्धतीने आधीच राज्याच्यावर कर्जाचा डोंगर आहे, परत अजित पवार उद्या पुरवणी मागण्या मांडणार आहे. बजेटमध्ये पुन्हा पुरवणी मागण्या, पहिलं बजेट गेलं, दुसरं बजेट गेलं, आता पुरवणी मागण्या, लाखो कोटी रुपयाच्या अशा पद्धतीनं मागण्या केल्या जात आहेत. पूर्णपणे कर्जाचा डोंगर या राज्यावर उभा केला जातोय. उद्देश मात्र फक्त निवडणुकीला सामोरं जाण्याकरता आश्वासनं देणं, जनतेला भुलवणं, त्यांची दिशाभूल करणं हा उद्देश ठेवून पूर्णपणे मागण्या मान्य केल्या जात असतात, म्हणजे त्या पद्धतीनं मागण्या मांडल्या जात असताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं योग्य नाही आणि हे कोणत्याही मागण्या शेवटी पुऱ्या होणार नाही, कारण शेवटी पैसा हा तिजोरीत असावा लागतो. ती परिस्थिती या राज्याची राहिलेली नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.